शिवसैनिकांच्या मुळं हा पक्ष टिकतो, रवी इंगोले मुळं नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी या पक्षात गेली 7 वर्ष काम करतो. पक्षाची संघटना एवढी बळकट आहे आतून आतून. एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला जर तुम्ही विचारलं, तू रवी इंगोलेचा, तू संजय पवारांचा, काय तू उत्तुरेताईंचा, तर त्यांच्यातून एकच शब्द येणार, मी शिवसेनेचा. ह्याला म्हणायचं पक्ष बळकट आहे. आणि इथून पुढच्याही काळामध्ये गटातटाचं राजकारण न करता प्रत्येकानं शिवसेना ह्या 4 अक्षरी नावासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. रवी इंगोलेसाठी, पक्षासाठी, पक्ष वाढीसाठी बाहेर पडलंच पाहिजे. ह्यासाठी तुमच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना माझा संदेश जावा, हे यामागचं निमित्त आहे. माझी विनंती राहील सन्माननीय पक्षप्रमुखांना देखील, की ज्या ज्यावेळी म्हणजे एखादी घटना, म्हणजे एखादा पक्ष ज्यावेळी स्ट्रॉंग असतो त्यावेळी प्रचंड प्रमाणात हौसे नवसे गवसे येत असतात, जात असतात. ज्यावेळी पक्षफुटीची घटना घडली त्या काळामध्ये देखील मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा किंवा तुम्ही लाईनवर कुणालाही घेतलं तरी चालेल, पत्रकार बंधूंनी, मीडियाने. माझा सक्का मेवना विरोधी पक्षात काम करतो, शिंदे सेनेत, तो युवा सेनेचा पदाधिकारी, चुलत सासरे अमुक तमुक. मी घरची सगळी जी होती, मला मानसिक त्रास व्हायचा की हे सोडा, काय गरज आहे तुम्हाला, तिथं काय आहे. पण एकच माझं उत्तर असायचं, जर मी सोडलं हे तर इंगोले सरांचं नाव खराब होईल. त्या माणसाने हे असली कधी पद्धत अवलंबली नव्हती. भले मला काय नाही मिळालं चालते, माझी गाडी माझ्याकडे आहे, माझं घर माझ्याकडे आहे, माझं नाव माझ्याकडे आहे, मला खायला अन्न जे काय लागतं माझ्या मित्रपरिवाराला सगळं माहिती आहे. मी एकदा आमचं रसा मंडळ असतं त्यावेळी मी घरातनं डबा घेऊन येऊन माझ्या घरचं भाकरी चपाती जे काय असेल भाजी भाकरी खाऊन गप उठून जाणारा माणूस. म्हणजे मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, माझा असं तुम्ही शाही इतमामात सोय करा, ह्यातलं मी कधी नव्हतो आणि कधी नसणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की माझी गरज फार कमी आहे, माझी भूक फार कमी आहे. ना आर्थिकतेची भूक जादा आहे, ना राजकारणाची. जे मिळेल त्यात समाधान आणि संघर्षातून मोठं होणे माझं मी एक परम कर्तव्य समजतो. यासाठी आजची पत्रकार परिषद.